नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। ऑनलाईन तिकीट विक्री प्लॅटफॉर्म बुक माय शोने शनिवारी कामरा यांच्या संबंधी सर्व मजकूर वेबसाईटवरून हटवला आहे। याचबरोबर कलाकारांच्या यादीमधून कुणाल कामरा याचे नाव देखील काढून टाकले। वाई अर्बन बँकेला 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 4,56,00,000 रुपये निव्वळ नफा झालाय। नक्त एनपीएचे प्रमाण कमी राखण्यात बँकेला यश आलंय, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष श्री अनिल मोरेश्वर देव यांनी दिली आहे। एका माजी सैनिकाचे बंद घर फोडून चोरट्यांनी 15 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 7,40,000 किमतीचा ऐवज लंपास केला। सोलापूर शहरातील सिव्हिल लाईन्सच्या अनुराधा सोसायटीत हा गुन्हा घडला असून त्याची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली आहे। सातारा जिल्हा आणि जिल्हा परिषद नेहमीच शासनाच्या विविध योजना उपक्रमात आघाडीवर असते। अशाच प्रकारे आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची 100% डिजिटल हजेरी सुरू झाली आहे। यामुळे सातारा जिल्हा परिषदेने राज्यात ऑनलाईन प्रणालीत प्रथम क्रमांक मिळवलाय। भोसरी भागात असणाऱ्या मोशी येथील गव्हाणे वस्तीमध्ये राहणाऱ्या सिद्धाराम प्रभू ढाले या बुलडोझर चालकाचा खून करून त्यांच्या शरीराचे 5 तुकडे करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिद्धाराम यांचा मृतदेह मोशी येथील कानिफनाथ मंदिरासमोर खडी मशीन खाणीत आढळून आला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा एकदा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। महाराष्ट्रात विविध बँका किंवा सार्वजनिक संस्थांत मराठी संबंधी विषय पुढे येत आहेत, त्याचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल राज ठाकरेंनी काही सूचना आम्हाला दिल्या। या सूचनांबद्दल मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेल। सध्या परिस्थितीत कशी सुधारणा करता येईल याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली। गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयामध्ये 5 कर्मचाऱ्यांची अवैधपणे नियुक्ती करण्यात आली आहे आणि इतर कर्मचाऱ्यांचे कायदेशीर अधिकार डावलून त्यांची पिळवणूक केली जात आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता कामगार महासंघाचे सचिव सुनील गौतम यांनी केलाय। त्यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे। सरकारने रब्बी विपणन हंगाम 2024 ते 25 साठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हरभरा व रब्बी धान खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। या दोन्ही धान्यांच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असून या नोंदणीला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या विक्रीसाठी 27 मार्च ते 25 एप्रिल या 30 दिवसात तर रब्बी धानासाठी 2 ते 30 एप्रिल या काळात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अजय बिस्ने यांनी केले आहे। तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025 ते 26 जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार या कार्यक्रमात 60 फेलोंची निवड करण्यात आली आहे। शिर्डीत दर 2 महिन्याला भिकारी धरपकड मोहीम राबवली जाते। आज राबवण्यात आलेल्या मोहिमेत 50 पेक्षा अधिक भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले। यातील एक भिकारी इंग्रजीत भीक मागत असल्याचं दिसून आलं। तसंच त्यानं आपण इस्रो मधील सेवानिवृत्त अधिकारी असल्याचं सांगितल्यानं शिर्डीतील पोलीस यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांपैकी एक असलेल्या मनोज कुमार यांना आज अखेरचा भावनिक निरोप देण्यात आलाय। 5 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण केलेल्या मनोज कुमार यांच्यावर संपूर्ण राजकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात आले। गुन्ह्याबाबत कोणतेही धागेदोरे नसताना ठाणे पोलिसांनी 20 मार्च रोजी घडलेल्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी अटक केली। अंगावरील दागिने लुटण्यासाठी चोरट्यानं घरात घुसून 60 वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती। ही घटना कल्याण पश्चिमेतील आंबिवली भागातील ज्ञानेश्वर नगर खापरीपाडामधील एका चाळीच्या घरात घडली होती। एका कॅन्सर पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 29 वर्षीय नराधमानं आश्रय देण्याच्या बहाण्यानं खरातच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। खळबळजनक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलीवर केमोचे उपचार सुरू असताना गर्भवती असल्याचे समोर आल्यानं या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात नराधमावर अत्याचारासह पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बिहारमधून अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। ट्रॅक्टर दुर्घटनेप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह विहिरीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पार्वतीबाई बुरड या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पार्वती बुरड यांनी तक्रारीत नमूद केलंय की विहिरीच्या बाजूने रस्ता नसल्याचं चालकाला माहीत होतं, मात्र तरीही मालक दगडोजी शिंदे याच्या सांगण्यावरून चालकानं भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवलं. चालकानं जाणीवपूर्वक ट्रॅक्टर विहिरीत टाकून अपघात घडवून आणलाय, अशी तक्रार बुरड यांनी केली आहे. 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द व्हावी या मागणीसाठी विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर असोसिएशनच्या वतीने शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठवण्यात आले. गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त आहे, तसेच जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालय ग्रामीण व दुर्गम भागात मोडतात. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी पालक व विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतील, म्हणून हे निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. रामनवमी निमित्ताने मोदी दुपारी 12 वाजता भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्टी सागरी पुलाचं उद्घाटन करतील. इथून एक ट्रेन आणि बोट रवाना करतील, तसेच पुलाचं संचालनही करणार आहेत. वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज यांची तब्येत बिघडल्याचं वृत्त आहे. अचानक त्यांचं आरोग्य बिघडल्याने त्यांची रात्री पदयात्राही शुक्रवारी झाली नाही. भक्त त्यांची वाट पाहत होते. त्याचवेळी आश्रमातील कर्मचाऱ्यांनी उद्घोषणा केली की प्रेमानंद महाराजांच्या तब्येत अचानक बिघडल्याने ते रात्र पदयात्रेत येणार नाही. त्यामुळे पदयात्रेनिमित्ताने त्यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी तासनतास बसलेल्या भक्तांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले होते. भारतामधील एक मोठे इमाम डॉक्टर इमाम उमेर इलियासी यांनी मोठं भाकीत केलंय. लवकरच जगामध्ये एक नवा धर्म उदयास येणार आहे, असं इलियासी यांनी म्हटलंय. हा नवा धर्म मुस्लिम, यहुदी आणि ख्रिश्चन समाजाला जोडणारा असणार आहे. यासाठी संयुक्त अरब अमिरात मधील अबू धाबी येथे एक सेंटर देखील तयार करण्यात आलंय. या धर्माच्या माध्यमातून या तीनही धर्माला जोडण्याची तयारी सुरू झाली आहे, असं ते म्हणाले आहे. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हिंदू एकता यात्रेनंतर आता देशातील पहिल्या हिंदू गावाची मुहूर्तमेढ रोवली आहे. हे गाव येत्या 2 वर्षात बांधून तयार होणार आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी विधिवत वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन करत या गावाच्या निर्मितीचा शुभारंभ केलाय. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम येथे बांधल्या जाणाऱ्या या हिंदू गावात सुमारे 1000 कुटुंबे स्थायिक होणार आहेत. गुजरातमधील जामनगर येथे भारतीय हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले. त्यात वैमानिकाचा मृत्यू झालाय. या घटनेत आणखी एक वैमानिक जखमी झालाय, ज्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय हवाई दलाच्या जगवार लढाऊ विमान अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या वैमानिकाला पुण्यातील किरकी येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आलंय. तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील अब्दुल्लापूर मेटमधील बतासिंग्राम गावात असलेल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. रंगारेड्डी जिल्ह्याचा हैदराबादमध्ये समावेश आहे. त्यामुळे बिर्याणीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हैदराबादमधील खवय्यांची आणि हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये फुटीरतावादी आणि अतिरेक्यांनी केलेल्या हिंसक हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कर हादरलंय. दरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी काश्मीर प्रश्नाला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मोदींचा खास सन्मान करण्यात आलाय. मोदींना श्रीलंकन सरकारने मित्र विभूषण पुरस्कार देऊन गौरवलं आहे. एखाद्या विदेशी देशाकडून मोदींना देण्यात आलेला हा 22वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि 2 देशातील संस्कृती आणि वारसाला बळकटी देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मोदींना हा पुरस्कार देण्यात आलाय. महिलांच्या जननेंद्रियातील संसर्गावर त्वरेने उपचार केले जावे याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फार्मसी विभागाने नवी उपचार पद्धत विकसित केली आहे. मेहंदीच्या पानांचा उपयोग करून ही लॉसोन पेसरी नावाची पद्धत विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉक्टर रीता वडेत्वार यांच्या नेतृत्वातील चमूने हे संशोधन केलंय. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गातील पदे ही अनुकंपा नियुक्तीसह 100% भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय. या निर्णयामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झालाय. राज्यात 9 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय आणि कृषी अभ्यासक्रमांच्या म्हणजेच पीसीबी गटाच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 96% मुलांना त्यांनी दिलेल्या पहिल्या पसंतीचे परीक्षा केंद्र आले आहे, अशी माहिती राज्य सीईटी कक्षातर्फे देण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील लांबचे परीक्षा केंद्र आल्याने विद्यार्थी आणि पालक यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यावर या अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण परीक्षार्थींच्या फक्त 3.68% एवढेच आहे, असेही सीईटी कक्षाने सांगितले. साऊथ सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या व्यग्र वेळापत्रकामुळे चर्चेत आहे. सध्या त्यांचा इडली कढाई हा चित्रपटही खूप चर्चेत आहे. साऊथ सुपरस्टार धनुषनं त्याच्या आगामी इडली कढाई चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. इडली कढाई चित्रपटाचा अभिनेता आणि दिग्दर्शक धनुषनं एका नवीन पोस्टरसह चित्रपटाची तारीख जाहीर करत त्याच्या पोस्टरवर लिहिलंय 1 ऑक्टोबर पासून इडली कढाई. जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांच्या झापूक झुपूक या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झालाय. बिग बॉस मराठी सीझन 5 चा विनर सूरज चव्हाण या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. झापूक झुपूक चित्रपटाचा टीझर सूरज चव्हाणच्या चाहत्यांना खूप आवडला होता. दरम्यान झापूक झुपूक या चित्रपटामधील टायटल सॉन्ग सोशल मीडियावर प्रदर्शित झालंय. न्यूझीलंड दौऱ्यावर पाकिस्तान क्रिकेट संघाला सतत पराभवांचा सामना करावा लागतोय. हॅमिल्टन मधील सीडन पार्क इथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकात 8 गडी गमावून 292 धावा केल्या. न्यूझीलंडकडून यष्टिरक्षक फलंदाज मिचेल हे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 24 वर्षीय मिचेल ह्यानं 78 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. मिचेलचं पहिलं वनडे शतक फक्त 1 धावेनं हुकलं. तो 99 धावांवर नाबाद परतला आणि अशा प्रकारे वनडे क्रिकेटच्या इतिहासात एक अद्भुत विक्रम रचला गेला. न्यूझीलंड संघाने पाकिस्तानला वनडे मालिकेतही पराभवाची धूळ चारली आहे. T20 मालिकेत 4-1 ने मात दिली होती. त्यानंतर वनडे मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी खेळाडूचा चाहत्यांसोबत वाद झाला. हे प्रकरण हाणामारीपर्यंत येऊन पोहोचलं. वादाची तीव्रता पाहून सुरक्षा रक्षकाने खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच ऐकलं नाही. या घटनेचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.